मुलांना तो सहज समजावा म्हणून त्यांनी ना त्याच्यामध्ये चित्र, कथा आणि बरेच एक्झाम्पल टाकलेले. तर सिलेबसची प्रोसेस सुरू झालेली आहे. 2026-27 मध्ये 3री, 6वी आणि 9वीचे पुस्तकं बदलणार आहे. शक्यतो यावर्षी पहिलीचे पुस्तकं एखाद्या वेळेस बदलतील. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये होणारे वर्तन बदल मोजता येऊ याला अध्ययन निष्पत्ती म्हणतात. या महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद द्वारा आयोजित शिक्षक क्षमता प्रशिक्षण 2.0 दुसऱ्या टप्प्यामध्ये रावेर तालुक्याच्या वतीने सर्व प्रशिक्षणार्थी सुलभ प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ माध्यमिक व उर्दू भाषेच्या सर्व प्रशिक्षणार्थींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या टप्प्यामध्ये आपण प्राथमिकचे 150 लोक या प्रशिक्षणाला बोलावले आहे आणि प्राथमिकमध्ये आपण वर्ग 1 ते 5 अपेक्षित केलेला आहे. तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराचे जवळजवळ आपण 189 प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणाला उपस्थित झालेले आहे. तसेच प्राथमिकसाठी आपण 9 सुलभक बोलवलेले आहे व माध्यमिकसाठी 11 सुलभकांना आपण बोलवलं आहे. उर्दू भाषेचं सुद्धा एक प्रशिक्षण आपण या कालावधीमध्ये दिनांक 17, 18 आणि 20 फेब्रुवारी या 3 दिवसाचं प्रशिक्षण आपण वर्ग 1 ते 8 च्या शिक्षकांना देतो आहे व त्यासाठी जवळजवळ 71 प्रशिक्षणार्थी व 4 सुलभ इथे रावेर तालुक्यामध्ये या गोगो बेंडाळे हायस्कूल विवरे येथे आमंत्रित करण्यात आले आहे. सकाळी 10:30 वाजता राष्ट्रगीतांनी या प्रशिक्षणाची सुरुवात होऊन सर्वांची सर्वप्रथम नोंद करण्यात आली व त्यांना चहाच्या ब्रेकमध्ये त्यांना त्यांचं साहित्य देण्यात आलं. तसेच आज बरोबर दुपारी 1 वाजता त्यांना आपण जेवणासाठी आपण त्यांना कुपन व्यवस्था केली होती. त्यानुसार त्यांची जेवणाची व्यवस्था झाली व आज दिवसभरामध्ये जे पहिलं प्रकरण आहे NAP 2020 त्या अनुषंगानं सर्व तासिका सर्व कुलावर व्यवस्थितरित्या सुरू झालेले आहे. तसेच उर्दूचं सुद्धा प्रशिक्षण अतिशय उत्तम रीतीने चालू आहे. काही लोकांच्या पर्यवेक्षणामुळे इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षांमुळे पर्यवेक्षणीय जे कामकाज आहे त्याची सुद्धा आपण एक वेगळी व्यवस्था केली आहे. ज्यांना फारच अडचणीचा आहे त्यांच्या आपण अर्ज ठेवून घेतो आहे व त्यांना आपण प्रशिक्षणातून कार्यमुक्त करतो आहे. सदर त्या 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये 19 तारखेला जी सुट्टी आली आहे त्यामुळे हे प्रशिक्षण 20, 21 आणि 22 फेब्रुवारीपर्यंत सलग चालणार आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा जवळजवळ 300च्या आसपास प्रशिक्षणार्थी रावेर तालुक्यातून प्रशिक्षण प्राप्त करणार आहे. माझी सर्व प्रशिक्षणार्थींना, सुलभकांना पुनश्च या प्रशिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण हे प्रशिक्षणामध्ये जेही कंटेंट आहे त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थी स्तरापर्यंत हा कंटेंट पोहोचवावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. त्याच्यानंतर लगेच प्रो येतो, लगेच प्रो मॅक्स येतो. हे काय ऍक्च्युअली बदलच आणि हे बदल स्वीकारण्यासाठी आपले विद्यार्थी तेवढे सक्षम झाले पाहिजे या दृष्टीने धोरणामध्ये विचार केला गेला आहे. आता या शिक्षण धोरणाचं डॉक्टर पी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा तयार करण्यात आला आणि हा मसुदा 484 पानांचा